थांबा जरा, एक क्षण शांत व्हा आणि मनात आठवा की आज किंवा काल तुमच्या घरातला जर दिवा अचानक विझला असेल किंवा घरात सतत लखलख राहिला असेल तर का राहिला असेल? हा फक्त विजेचाच प्रश्न नाही, हे नेहमीच तांत्रिक कारण नसतं. काही वेळा हे संकेत असतात अदृश्य जगातून आलेले, स्वामी समर्थांचे आणि दत्तगुरूंचे. घर म्हणजे फक्त भिंतीच नसतात, घर म्हणजे ऊर्जा आहे. घर म्हणजे तुमचं मन आणि दिवा म्हणजेच त्या ऊर्जेचं प्रतीक. आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे की दिवा म्हणजे तेज आणि दिवा म्हणजे चैतन्य. दिवा म्हणजे देवत्वाचा अंश. म्हणूनच देवासमोर दिवा लावला जातो. म्हणूनच अंधारात पहिल्यांदा दिवाच लावतात. दिवा अचानक विझतो याचा अर्थ काय? तर घरातला दिवा अचानक कोणत्याही कारणाशिवाय विझला तर समजा की तिथली ऊर्जा अस्थिर झालेली आहे. याचा अर्थ असा नसतो की काही वाईटच होणार आहे, पण हे नक्कीच समजा की काहीतरी तुमच्यात बदल होणार आहे, काहीतरी तुमच्या आयुष्यात बदल घडणार आहे. कधी कधी घरात नकारात्मक विचार वाढले असतील, आपल्या घरात सतत वाद, तणाव किंवा रडणं, भीती जास्त असेल तर तेव्हा प्रकाश कमी होतो. दिवा विझणं म्हणजे स्वामींची हाक असते की बाळा, जरा सावध हो आणि मन शांत ठेव आणि नामस्मरण कर. हेच स्वामींचं हाक असते. दिवा सतत लखलखत राहतो म्हणजे काय? हा खूप महत्वाचा संकेत आहे. दिवा सतत लखलखतो म्हणजे ऊर्जा स्थिर नाही. याचा एक अर्थ आहे की घरात दोन शक्तींचा संघर्ष चालू असतो, सकारात्मक आणि नकारात्मक. पण घाबरू नका, कारण जिथे लखलख आहे तिथे प्रकाश आहे आणि जिथे प्रकाश आहे तिथे देवत्वाचं अस्तित्व आहे. स्वामी समर्थ म्हणतात की मी आलो आहे, पण तू अजून माझ्याकडे पूर्णपणे वळलेला नाहीयेस. देवघरात दिवा लखलखतो असेल तर हा खूप शुभ संकेत मानला जातो. देवघरात दिवा लखलखतो म्हणजे तुमची प्रार्थना देवाने ऐकलेली आहे, स्वामींनी ऐकलेली आहे तुमची प्रार्थना. कदाचित उत्तर लगेच मिळणार नाही तुम्हाला, पण मार्ग तयार होत आहेत तुमच्यासाठी. दत्तगुरूंच्या कृपेची तुमच्यावर चाहूल लागलेली आहे. अशा वेळी फक्त तुम्ही एकच काम करा. घाई करू नका, मनात प्रश्न विचारू नका, फक्त तुम्ही नामस्मरण करा. आणि अशा वेळी कधी काळजी काय घ्यावी, तर जर दिवा वारंवार फुटत असेल किंवा विझत असेल, तर एकामागून एक बल्ब जात असतील आणि घरात सतत बेचैनी वाटत असेल, तर हे संकेत आहेत की घरातील वातावरण शुद्ध करायला हवं. याचा अर्थ कोणी जादूटोणा केला असं नाही, पण नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात साचलेली आहे. त्यासाठी उपाय काय करायचे, तर हे उपाय ऐका आणि मनापासून करा. गुरुवारी किंवा शनिवारी घरात कापूर पेटवा आणि म्हणा, स्वामी समर्थ, या घरातील अंधार दूर करा आणि आम्हाला प्रकाश द्या. आणि संध्याकाळी देवघरात दिवा लावताना क्षणभर डोळे मिटा आणि फक्त एवढंच म्हणा, जे काही आहे ते तुझ्या हाती आहे. इतकं पुरेसं आहे स्वामींना सांगणं. एक सत्य आणि गूढ सांगते, दिवा बाहेरचा नाही विझत, आधी आतला दिवा विझतो. म्हणजेच मनात आशा नसेल
विश्वास नसेल तर बाहेरचाही प्रकाश अस्थिर होतो. म्हणून स्वामी सांगतात की आधी आत उजेड ठेव. तर भक्तांनो, आजचा व्हिडिओ फक्त माहिती देण्यासाठीच नव्हता. आजचा व्हिडिओ तुम्हाला जाग करण्यासाठी आहे. आज किंवा उद्या जर दिवा विझला, तुमच्या घरात लखलखला, तर घाबरू नका. डोळे मिटा आणि मनातच म्हणा, श्री स्वामी समर्थ, मी तुझ्याच भरोशावर आहे. चला तर मग, तुमच्या आयुष्यात कधी अशा घटना घडल्या आहेत का आणि त्यानंतर काही बदल जाणवला आहे का? कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, आपल्या इतर भक्तांसोबत शेअर करा. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.